बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। निवडणूक लागली, शाळेला सुट्टी पडली असं आता पोरांना म्हणता येईल। निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक शिक्षकांना ड्यूटी लागली आहे, तर बहुसंख्य मतदान केंद्र शाळेतच असतात। त्यामुळे 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळा भरवणं शक्य नसेल तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तसा निर्णय घ्यावा असे स्पष्ट निर्देश राज्याच्या शिक्षण विभागानं शिक्षण आयुक्तांना दिले आहेत। त्यामुळे राज्यातील अनेक शाळांना 3 दिवसांची सुट्टी मिळण्याची चिन्ह आहेत। 20 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। अनेक शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजात सहभागी व्हावं लागतं, तर बहुसंख्य शाळांमध्येच मतदान केंद्र असतं। मतदानाची पूर्वतयारी, सुरक्षा, मतदारांसाठी करावयाच्या सुविधा याचा विचार करता 18, 19 आणि 20 नोव्हेंबर अशा 3 दिवशी शाळेतील वर्ग भरणं अवघड आहे। त्यामुळे या 3 दिवशी शाळांना सुट्टी द्यावी असा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयानं राज्याच्या शिक्षण विभागाला दिला होता। त्यावर शिक्षण विभागानं स्पष्ट निर्देश दिले आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नसेल तिथल्या मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घ्यावा असं राज्य सरकारनं जाहीर केलंय। त्यामुळे 18 ते 20 नोव्हेंबर या 3 दिवशी राज्यातील अनेक शाळा बंद राहू शकतात। अर्थात या निर्णयालाही काही जणांचा विरोध आहेच, पण शासकीय आदेशाचा उपयोग करून बहुतांश शाळांना सुट्टी असेल अशी चिन्ह आहेत।